नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। विधान परिषद निवडणुकीसाठी कोकण विभागातून पहिला उमेदवारी अर्ज दाखल। शिंदे शिवसेनेच्या जुईली महेंद्र दळवी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात। रत्नागिरीत झाडगाव MIDCतील 26 बेकायदेशीर बांधकामं करण्यात आली जमीनदोस्त। आणि सावरकर सदन पाडू देणार नाही, राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणी। हिंदू जनजागृती समितीतर्फे रत्नागिरीत आंदोलन। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता बातम्या विस्तारानं। कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी जुईली महेंद्र दळवी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मनोज जिंदल यांच्याकडे हा अर्ज सादर करण्यात आला। अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना जुईली दळवी यांनी पक्षाकडून संधी मिळाल्यास त्याचं स्वागतच केलं असतं असं सांगितलं। मात्र महायुतीमध्ये अद्याप जागा वाटपाचा तिढा कायम असून आपल्यावर वारंवार अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं। यावेळी त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावरही जोरदार टीका केली। त्यांच्या या उमेदवारीमुळे कोकण विभागातील विधान परिषद निवडणुकीच्या राजकीय चर्चांना वेग आला आहे। नाही, हा जो उमेदवारी अर्ज आम्ही भरलेला आहे तो अपक्ष म्हणून आम्ही भरलेला आहे। पण जर पक्षाकडून मला संधी भेटली तर नक्कीच मला आवडेल की पक्षाकडून AB फॉर्म जर मला दिला तर आम्हाला खूप आवडेल। रायगडमध्ये तुमच्या भागातले सुद्धा अनेक शिवसैनिक तुमच्यासोबत दिसत आहेत। महायुतीचा अद्याप निर्णय झालेला नाही, अशा वेळेला तुम्ही उमेदवारी अर्ज भरला आहे, काय सांगाल? महायुतीचा अजून तिढा सुटलेला नाही आहे, पण आमच्यावर जो अन्याय होतो वारंवार त्या अनुषंगाने आम्ही म्हणजे त्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही हा फॉर्म भरलेला आहे। महायुतीचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत होईल अशी आशा आहे आणि तो आमच्याच बाजूने होईल अशी मला आशा आहे। पक्षश्रेष्ठींनी समजा अर्ज मागे घ्यायला सांगितलं तर काय करणार येणार? पक्षश्रेष्ठींनी अर्ज मागे घ्यायला सांगितलं तर आता वर चर्चा होतीलच त्यांच्या लेवलला। तसंच आमची कौटुंबिक म्हणजे माझे वडील आमदार महेंद्र दळवी, आई, तसेच आमची चर्चा होईल। मग त्याच्यातून जे साध्य होईल त्याच्यानुसार आम्ही त्या वेळेला ठरवू की तो मागे घ्यायचा आहे की ठेवायचा आहे। पण सध्या तरी आमचा मागे घेण्याचा कोणताही हे नाही आहे। अन्याय म्हणता, अन्याय नेमका कसला अन्याय आणि कुणी अन्याय केला तुमच्यावर? पहिल्यापासून जर बघायला गेलं तर ही महायुती पहिल्यापासूनच आहे, म्हणजे राष्ट्रवादी, BJP आणि शिवसेना। पण प्रत्येक इलेक्शनला बघायला गेलं तर जिल्हा परिषदेच्या इलेक्शनला अध्यक्षपदासाठी असो किंवा आमदारकीच्या इलेक्शनला असो तर महायुती फक्त BJP आणि शिवसेनेकडूनच पाळली जाते। ती राष्ट्रवादीकडून कधीही आमच्या म्हणजे रायगड जिल्ह्यात पाळताना आम्हाला दिसत नाही।
ती अध्यक्षपदाचंही देखील पहिल्यांदा कबूल केलं आणि ते दिलं नाही. तसंच आमदारकीच्या इलेक्शनलाही त्यांच्या सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमच्या विरोधात प्रचार केला होता. हे त्यांच्या म्हणजे सुनील तटकरे यांच्या कानावर घालूनही त्यांनी कोणताही ह्याच्यावर म्हणजे निर्णय घेतला नव्हता लास्टपर्यंत. तर हा अन्याय कायम आमच्यावरच होतं. म्हणून आता आम्ही कुठल्याही आमिषाला बळी न पडता आम्ही हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला. विकास शेठ सुद्धा कदाचित हा उमेदवारी अर्ज भरू शकतात. अशा वेळेला दोघांमध्ये नेमकं काय तुम्ही मागे घेणार का विकास शेठ? विकास गोगावलेंचा अर्जही आमच्याच पक्षाकडून असेल, म्हणजे तेही अपक्षच भरतील. पण शेवटी आमचा पक्ष एकच असल्यामुळे वरिष्ठ म्हणजे गोगावले साहेब किंवा माझे वडील आमदार महेंद्र दळवी साहेब हे ठरवतील की त्यांना हे सीट द्यायची आहे की मला द्यायची आहे, किंवा अर्ज दोन्ही ठेवायचे आहेत की पाठी घ्यायचे आहेत. ते जेही निर्णय घेतील ते मला मान्य आहे. समजा जर 23 तारखेला शेवटची तारीख आहे अर्ज भरण्याची, तेव्हा अनिकेत तटकरे यांचंच नाव समजा जर फायनल झालं तर नेमकी भूमिका काय असणार? अनिकेत तटकरेंचं नाव जर फायनल झालं तर तेव्हा वरिष्ठ लेवलला जी चर्चा करतील, म्हणजे शिंदेसाहेब जसा आम्हाला जो निर्णय देतील तो आम्ही कायमच त्यांचा निर्णय पाळू आणि ते आमच्यासाठी बरंच असेल. पण तरी त्याच्यातून म्हणजे काय झालं तर वेगळा निर्णय घेण्याची आम्ही शक्यता आहे. सपोज जर वरून सपोर्ट अनिकेत तटकरेंना सपोर्ट करायचं सर सांगितलं गेलं तर तुम्ही त्यांचा प्रचार करणार का, किंवा त्यांना तुम्ही सपोर्ट करणार का? आम्ही त्यांचा प्रचार नाही करणार. आता म्हणते तुम्ही वरून जर सांगितलं गेलं तर म्हणजे आम्ही स्टेबल राहू, पण असं नाही की आम्ही त्यांचा प्रचार करू किंवा हे करू. पण त्या लेवलला जर काय सेटलमेंट झाली किंवा पालकमंत्री पदाचं जसं चालू आहे, पण त्यांची पार्श्वभूमी बघता मागची, तर मला नाही वाटत की ते पालकमंत्री पदाच्या ह्याच्यावर ठाम राहतील किंवा ते गोगावले ना देतील. तर बघूया तेव्हा जो निर्णय होईल तो आम्ही मान्य करू. म्हणजे सगळ्या शिवसैनिकांचं तटकरे या नावाला विरोध आहे का नेमकं? हो. आणि आमच्या कार्यकर्त्यांशी विचार करून, म्हणजे आता आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा हे करूनच आम्ही हा फॉर्म भरलेला आहे. तर आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं एकच मत होतं की तटकरेंच्या मुलाला उमेदवारी नको, मग बाकी कोणालाही उमेदवारी चालेल. म्हणजे विकास गोगावलेंना चालेल, मला चालेल किंवा अजून इतर कोण असेल, फक्त तटकरेंच्या मुलाला इथे उमेदवारी नको. कारण त्यांची तेवढी संख्याही नसताना पालकमंत्रीपदही त्यांनाच दिलं जातं. जिल्हा परिषदेचं मागचं अध्यक्षपदही त्यांच्याच मुलीला गेलं होतं आणि आत्ताही तेच ह्याच्यावर दावा करतात. मग बाकीच्यांवर हा वारंवार अन्याय होतो. रत्नागिरी शहरालगतच्या झाडगाव उद्यमनगर MIDCमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून उभारण्यात आलेली बेकायदेशीर पक्की बांधकामं टपऱ्यांवर MIDCकडून शुक्रवार 29 मे रोजी कारवाईचा बडगा उभारण्यात आला. पोलीस बंदोबस्तात यावेळी 26 बेकायदेशीर पक्की बांधकामं आणि टपऱ्या JCBच्या सहाय्यानं पाडण्यात आली. रत्नागिरी शहरालगतच्या झाडगाव MIDC अंतर्गत अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या बांधकामांना यापूर्वीच नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. मात्र तरीही ही बांधकामं हटवण्यात आली नव्हती. अखेर या प्रकरणी MIDCनं न्यायालयाचा आधार घेतला. त्यानंतर गुरुवार दिनांक 28 रोजी बांधकामं हटवण्याचं MIDCनं निश्चित केलं. परंतु बुधवारी असलेली बकरी ईद गुरुवार 28 रोजी साजरी होणार असल्यानं MIDCनं ही कारवाई पुढे ढकलली. MIDCचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक, पोलीस यंत्रणा, 2 JCB,
ट्रॅक्टर हे साहित्य घेऊन शुक्रवारी या भागात पोहोचले आणि सकाळपासून बांधकामं तोडण्यास सुरुवात केली. MIDCच्या मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे या कारवाईत कोणताच अडथळा आला नाही. मुंबईतील दादर शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे ऐतिहासिक सावरकर सदन पुनर्विकासाच्या नावाखाली जमीनदोस्त होण्याच्या धोक्यात असल्याचा आरोप करत हिंदू जनजागृती समिती आणि समविचारी संघटनांनी रत्नागिरीतील जयस्तंभ इथे आंदोलन केलं. सावरकर सदनचं संरक्षण करून त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. हजारो क्रांतिकारकांना प्रेरित केलं आणि आपल्या प्राण्यांची आहुती देण्यासाठी प्रोत्साहित केलं. त्याचप्रमाणे स्वतः आयुष्यभर भारतीय स्वातंत्र्यासाठी लढा देऊन आपल्या प्राण्यांची आहुती दिली. त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त वंदन करतो, त्यांच्या जयंतीनिमित्त वंदन करतो. आपल्या भारतीय स्वातंत्र्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान हे बहुमोल आहे. केवळ इंग्रजांशी शांततेच्या मार्गाने लढणं हे गैर आहे आणि सशस्त्र क्रांतीशिवाय या देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही. अशा पद्धतीचा विचार त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे जे सेनानी होते त्यांच्या मनामध्ये रुजवला, सशस्त्र क्रांतीला बळ दिलं. आणि एवढंच नव्हे, हिंदू समुदायाला सशस्त्र क्रांतीशिवाय देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही हा विचार पटवून दिला आणि जागृती निर्माण केली. इतकं प्रचंड कार्य स्वातंत्र्यवीर सावरकरांचं झालेलं असताना आज त्यांचं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानाला योग्य असं राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यासाठी हिंदू समाजाला आंदोलन करावं लागणं ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सरकारने या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. जिथे जिथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पावन वास्तव्य झालेलं आहे, आपल्या रत्नागिरीशी त्यांचं नातं अधिक दृढ आहे. कारण रत्नागिरीमध्ये त्यांची कर्मभूमी होती. इथे सामाजिक समरसतेचं आंदोलन त्यांच्याकडून घडलं. इथल्या कारागृहामध्ये त्यांना काही काळ ठेवण्यात आलं होतं आणि इथे काही ग्रंथांचं लिखाणसुद्धा त्यांच्या हातून झालेलं आहे. तर असं जिथे जिथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं वास्तव्य झालं होतं त्याच्या सर्व वास्तू या अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तू म्हणून जतन करणं, त्यांचं संरक्षण करणं हे आवश्यक आहे. आणि याचा प्रमुख भाग म्हणून मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे सदन आहे त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊन योग्य प्रकारे ते संरक्षित सरकारने करावं, यासाठी आज आपण सर्व इथे आंदोलनासाठी एकत्र जमलेलो आहोत. विश्व हिंदू परिषदेचं पदाधिकारी म्हणून मी या आंदोलनामध्ये सर्व हिंदूंनी सहभागी व्हावं असं आवाहन करतो आणि सरकारने ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी यासाठी आवाहन करतो. हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक गोविंद भारद्वाज यांनी शासनानं तातडीनं हस्तक्षेप करून ही वास्तू जतन करावी असं सांगितलं. स्वातंत्र्यवीर सावरकर तब्बल 4 दशकं या वास्तूत वास्तव्यास होते. त्यामुळे शासनानं या वास्तूचं संपादन करून तिथे संग्रहालय, संशोधन केंद्र आणि डिजिटल लायब्ररी उभारावी अशी मागणी आंदोलकांनी केली. हिंदू हृदय सम्राट माननीय स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मदिन आणि या जन्मदिनाविषयी आपल्याला अशा प्रकारे आंदोलन करायला लागतं ही खरोखर खेदाची गोष्ट आहे. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये
असं एक रत्न जन्माला आलेलं होतं की ज्याने संपूर्ण जग हलवून टाकलं आणि भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातनं जागृती निर्माण झाली आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. त्याच्यामध्ये स्वातंत्र्यवीरांचा भरपूर मोठा वाटा होता, पण त्यांना अलगदपणे बाजूला केलं गेलं आणि हे सगळं काम काँग्रेस दार्जिण्या सरकारने आजपर्यंत केलेलं होतं. ते गेल्यानंतर सुद्धा जी काही सरकार आली त्यांनी सुद्धा त्यांना योग्य प्रकारे न्याय दिला नाही. ते जिवंत असताना आणि जिवंत नव्हतं त्यावेळेस खूप होतं. आता सुद्धा त्यांची ही अशी अवहेलना करतायत की त्यांनी निर्माण केलं किंवा त्यांच्या पावन स्पर्शाने ते स्मारक व्यवस्थित साकार झालेलं होतं. अशा त्यांच्या या वास्तूला आता आपण अतिशय वाईट दिवस आलेले त्या वास्तूचे, तेव्हा महाराष्ट्र सरकारने याचा जाणीवपूर्वक विचार करून ते राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करावं आणि त्याची अत्यंत उत्तमपणे देखभाल करावी. मीच त्यांना आत्ता जसं या माझ्या आधीच्या श्रोतांनी आदरांजली व्यक्त केली तसंच मी पण त्यांना आदरांजली व्यक्त करतो आणि महाराष्ट्र सरकारकडे आम्ही मागणी करतो की हे स्मारक झालंच पाहिजे लवकरात लवकर. बृहन्मुंबई महानगरपालिकेनं 2010 मध्येच सावरकर सदनाचा वारसा वास्तू म्हणून समावेश करण्याची शिफारस केली होती. मात्र अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. याचाच फायदा घेत बिल्डर रॉबी ही वास्तू बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. म्हणजे सावरकर आहे. हिंदू आणि सावरकर हे दोन्ही शब्द समानार्थी आहेत आणि पुढच्या पिढीला या विषयाची माहिती होण्यासाठी, पुढच्या पिढीला सावरकरांचं दर्शन, सावरकरांच्या विचारांचा परिचय कशाच्या माध्यमातून होईल. अनेक विचारवंत असं म्हणतात की जो आपला भूतकाळ विसरतो त्याला भविष्यकाळ घडवता येत नाही किंवा त्याचा भविष्यकाळ अंधारमय असतो. सावरकरांसारखे स्फुल्लिंग भूतकाळामध्ये जन्माला आले आणि त्याच्याच आधारावर आज आपण आपली वाटचाल करत आहोत. हिंदुत्व टिकलंय ते त्यांच्या बलिदानामुळे आणि पुढच्या पिढीला अशा प्रकारचा जाज्वल्य आणि उत्स्फूर्त स्फुल्लिंगाचा धडा जर पाहायचा असेल तर तो सावरकरांमध्ये पाहावा लागेल किंवा तो दिसेल. मग या सगळ्या गोष्टी मूर्तिमंत स्वरूपात कुठे लक्षात येऊ शकतात. मला असं वाटतं सावरकरांनी त्यांचं आयुष्य ज्या वास्तूमध्ये पूर्ण वेळ घालवलेलं आहे, आयुष्याचा बराच काळ ते ज्या वास्तूमध्ये राहिलेले आहेत, अशा वास्तू म्हणजे भविष्यातील आमच्या नवीन नवीन पिढीला दिशा देणाऱ्या आणि स्फूर्ती देणाऱ्या अशा प्रकारच्या या वास्तू आहेत. त्यामुळे त्या वास्तूंचं संवर्धन झालं पाहिजे. आम्ही ताजमहालचं संवर्धन करतो कशासाठी, कोणती प्रेरणा आहे त्याच्यामागे. जर ताजमहालचं संरक्षण या देशामध्ये होत असेल तर हिंदुत्वाचा प्रचंड मोठा आधार असलेलं, हिंदुत्वाचा प्रचंड मोठा स्फुल्लिंग झरा असलेलं शिवाजी पार्क येथील सावरकर सदन हे सुद्धा आमच्या आस्थेचं प्रतीक आहे. आणि म्हणून हिंदुत्ववादी सरकारला या आंदोलनाच्या माध्यमातून, या जनजागृती सभेच्या माध्यमातून आम्हाला असं सांगायचं आहे की सावरकर सदनाचं जतन हे झालंच पाहिजे. त्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करा. त्याला पुढच्या पिढीसाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टींच्या व्यवस्था तिथे उभ्या करा. एका बाजूला आंबेडकर सदन राष्ट्रीय स्मारक घोषित होऊ शकतं, त्याच पद्धतीनं तसाच न्याय आपण सावरकर सदनाला द्यावा. अशा प्रकारची एक मागणी आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या समोर करत आहोत. पुन्हा माझ्या समोर सगळ्यांनी बोलूया, बोला भारत माता की जय, वंदे हिंदू धर्म की जय. शासनानं त्वरित पावलं न उचलल्यास राज्यभर आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा हिंदू जनजागृती समितीनं दिला. आंदोलनात विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक सावरकर प्रेमी नागरिक सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गड किल्ल्यांवर होत असलेल्या गैरकृत्यांबाबत रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासनानं गंभीर दखल घेतली आहे. गड किल्ल्यांचं पावित्र्य जपण्यासाठी अशा प्रकारांना तात्काळ आळा घालण्याचं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केलं आहे. किल्ल्यांवर संशयास्पद हालचाली किंवा गैरकृत्य आढळल्यास नागरिकांनी त्वरित डायल 112 वर तक्रार नोंदवावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. नमस्कार, मी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी, स्वराज्य निर्मितीसाठी महाराष्ट्रात अनेक गड किल्ले उभारले.
आज बऱ्याचशा गड किल्ल्यांवर अनेक समाजकंटक रात्री बेरात्री गैरकृत्य करत आहेत. अशा समाजकंटकांना रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून मी एक इशारा देत आहे की त्यांनी असे काही गैरप्रकार किल्ल्यावर करणं थांबवावे. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हे आमच्यासाठी एक आदर्श आहेत आणि त्यांचे संरक्षण करणे हे महाराष्ट्र पोलिसांचे कर्तव्य आहे. तसेच सर्व गड किल्ला रक्षक यांना मी एक निवेदन करतो की त्यांनी कोणताही कायदा आपल्या हातात घेऊ नये. काहीही अशा प्रकारच्या तक्रारी असतील, गड किल्ल्यांवर काही गैरप्रकार चालत असतील, त्यांनी तात्काळ डायल 112 कॉल करावा किंवा रत्नागिरीचे रत्नसेतू चॅटबोट किंवा रत्नागिरी पोलीस स्टेशनचे क्रमांक आपल्या वेबसाईटवर अवेलेबल आहे, त्यावर त्यांनी त्वरित कॉन्टॅक्ट करून त्यांनी पोलिसांना कळवावे. रत्नागिरी जिल्हा पोलीस दल अशा समाजकंटकांवर त्वरित कारवाई करेल. कोणीही कृपया कायदा आपल्या हातात घेऊ नये ही मी एक रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. विधान परिषद निवडणुकीसाठी कोकण विभागातून पहिला उमेदवारी अर्ज दाखल. शिंदे शिवसेनेच्या जुईली महेंद्र दळवी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात. रत्नागिरीत झाडगाव MIDCतील 26 बेकायदेशीर बांधकामं करण्यात आली जमीनदोस्त. आणि सावरकर सदन पाडू देणार नाही, राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणी. हिंदू जनजागृती समितीतर्फे रत्नागिरीत आंदोलन. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.